राज्याच्या राजकारणात सध्या तिघा नातवांची जोरदार चर्चा आहे। तिघा नातवांच्या भोवती सध्या राज्याचं राजकारण फिरताना दिसतंय। पाहूयात कोण आहेत ही नातवं, खास रिपोर्ट मधनं। तीन नातवांनी गाजवली लोकसभा निवडणूक। पार्थ, सुजय आणि रणजित सिंग रिंगणात। तिघांच्या निवडणुकीची राज्यात चर्चा। तिघेही लढणार लोकसभेची निवडणूक। सध्या राज्याचं राजकारण तीन नातवांनी ढवळून काढलंय। सुजय विखे, पार्थ पवार आणि रणजित सिंह। कारण हे तीन नातू लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। सुजय विखे पाटलांनी अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसकडनं मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र काँग्रेसकडनं लोकसभेची उमेदवारी मिळत नाही याची खात्री झाल्यानंतर अखेर सुजय यांनी भाजपात प्रवेश केला। सुजय विखे पाटील हे बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू आहेत। सुजय विखे पाटील यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते, मात्र तरीही त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। तसंच अहमदनगरची लोकसभा जागा जिंकण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी केला। राष्ट्रवादीकडनं मावळ लोकसभा निवडणूक शरद पवार यांचे नातू पार्थ पवार लढवणार आहेत। पार्थ पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी माढा मतदारसंघातनं माघार घेतली। घराणेशाहीचा आरोप होऊ नये यासाठी पवारांनी मावळमधनं पार्थ पवारांचा मार्ग मोकळा केला। त्यामुळे अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळमधनं लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत। राज्याच्या राजकारणात तिसऱ्या नातूची चर्चा आहे, ते म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील यांची। रणजित सिंह मोहिते पाटील हे शंकरराव मोहिते पाटील यांचे नातू आहेत। भाजपमध्ये प्रवेश करायचा की राष्ट्रवादीकडनं माढा लोकसभा निवडणूक लढवायची या द्विधा मनस्थितीत रणजित सिंह मोहिते पाटील आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली होती। पार्थ पवार आणि सुजय विखे यांच्यासारखा थेट निर्णय रणजित सिंह मोहिते पाटील घेऊ शकले नाही। या तिन्ही नातवांवर घराणेशाहीचा आरोप होतोय, त्यामुळे जनता आता त्यांना किती स्वीकारणार ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।